नमस्कार, मी महादेव देसाई शिरडोन. बऱ्याच वेळेला आपण सतर्क राहा आणि सुरक्षित राहा या दोन विषयावर बोलत असतो. सध्या जे काय समाजात चालू आहे, संभाजीनगरमधील घटना, राधानगरी तालुक्यातील घटना, चिमुरडीवर एका केलेला अत्याचार एका वयस्क माणसानं, हे सर्व घडतंय म्हणजे काय निव्वळ तो गुन्हेगारच गुन्हा करतोय असं नाही. चिमुरडीवर झालेला अत्याचार, बलात्कार, लहान बाळ होतं ते, त्याच्या काही चुकी लक्षात आली नाही, त्याला काही जगाचा अंदाज आला नाही. पण या महिला 20 वर्ष, 22 वर्ष, 19 वर्ष या महिलांच्यावर अत्याचार घडते. वर्षभर 10 महिने मोठमोठ्या हॉटेलवर, लॉजवर नेलं. हे बऱ्याच गोष्टीत जरा सतर्क राहिलं पाहिजे महिलांनी, मुलींनी. राधानगरी तालुक्यातील घटना, ओळखपत्र काढायच्या बहाण्यानं 4 मित्रांनी 10 महिने त्या महिलेला त्रास देत होते, 10 महिने त्याच्यावर अत्याचार करत होते. हे असं नाही. जरा चुकी घडते दिसते म्हणल्यानंतर महिलांनी सतर्क राहिलं पाहिजे. घरच्यांना लगेच कल्पना दिली पाहिजे. गुन्हा पुढं जाण्यापासून महिला थांबवू शकतात, मुली थांबवू शकतात. पण त्यातच गुरफटल्या जातात आणि गुरफटून पार असं नरड्याला पाणी आल्यानंतर मग तक्रार केली जाते पोलिसात, मग घरच्यांना सांगितलं जातं. हे असं महिलांनी, मुलींनी करता कामा नये. म्हणून मी बऱ्याच वेळेला सांगतोय की महिलांनी, मुलींनी कराटे, कुंगफू चॅम्पियन झालं पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला, वाईट प्रसंग असो, कुठलाही भयानक प्रसंग असो, त्यात तुम्ही तरबेज झालं पाहिजे. त्यांना हाणमार करून विषय तिथं तो झगडून विषय आपण त्यात तरबेज पाहिजे. त्यांना परतून कसं लावायचं येणारं संकट. पण हे दिसत नाही. एवढं इंटरनेट आहे, माध्यम आहे, मोबाईल्स आहेत, बातम्या आहेत, जगाला कळतंय. पण हे काय खरं नाही.